यानंतरची बातमी धाराशिवमधून। धाराशिवच्या रामलिंग परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला कैद करण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी सापळे रचले। तपास पथकाने 8 दिवसांपासून संपूर्ण रामलिंग परिसर पिंजून काढला, मात्र तरीही वाघाला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून वाघाने अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली, त्यामुळे रामलिंग परिसरात वाघाला पकडण्याची मागणी होती आहे। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी। गेल्या 2 महिन्यापासून वाघाने धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे। त्याच वाघाला पकडण्यासाठी 7 दिवसापूर्वी चंद्रपूरहून 10 जणांची रेस्क्यू टीमही दाखल झालेली आहे। गेल्या 4-5 दिवसापासून रेस्क्यू टीम प्रयत्न करत आहे वाघाला पकडण्यासाठी, पण वाघ त्यांना गुंगारा देत आहे। याच पार्श्वभूमीवर वाघाची शिकार करण्यासाठी वन विभागाने सापळाही लावलेला आहे। हे म्हशीचं रेडकू वाघ पकडण्यासाठी लावलेलं आहे। त्यासमोर ट्रॅप कॅमेरेही लावलेले आहेत। गेल्या 7 दिवसापासून या रेस्क्यू टीमला वाघ मात्र गुंगारा देत आहे। गेल्या काही दिवसापासून या वाघाने अनेक पशुधनावर हल्ला केल्याच्या घटनाही होत्या। यामुळे शेतकऱ्यातून मागणी होत होती की वाघाला पकडावे। वन विभागाने दिलेल्या आदेशानुसार चंद्रपूर येथील रेस्क्यू टीम दाखलही झाली। त्याला 7 दिवसही उलटले, परंतु अद्यापही वाघ हा वन विभागाच्या तावडीत सापडलेला नाही। वाघ वन विभागाच्या तावडीमध्ये कधी सापडतो याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, येडशी अभयारण्य, धाराशिव।